आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शरद पवार यांच्याकडून आता एनसीपी पासून दुरावलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवारांची भेट घेतली। गोविंद बागेमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान मुलगा कुणाल जाचक देखील उपस्थित। बारामतीच्या काटेवाडीतील एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे यांची भेट। तावरे शरद पवारांचे कट्टर विरोधक। भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधकांची अवस्था गंभीर आहे। विरोधक भाजपमध्ये येत आहेत। विरोधकातील मोठे नेते आता भाजपसोबत येत आहेत। अजित पवार यांचं वक्तव्य। अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर अजित पवारांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आता राजकारणामध्ये हळूहळू सक्रिय। आज पक्षाच्या अल्पसंख्याक मेळाव्यात अजित पवारांचे दुसरे पुत्र जय पवार देखील उपस्थित। जेपी नड्डांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला। जून 2024 पर्यंत नड्डा भाजपचे अध्यक्ष असणार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये प्रस्ताव मंजूर। मागच्या काळामध्ये काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या। आधी 2.5 वर्ष आम्ही महाविकास आघाडीसोबत होतो। महाविकास आघाडीनंतर मी वेगळी भूमिका घेतली। अजित पवार यांचं रायगडमध्ये वक्तव्य। ज्यांना दादांमुळे गेली 15 वर्ष उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार मिळतोय ते लोक आभार मानायचे सोडून चिखलफेक करतायत। रुपाली चाकणकर यांची सुप्रिया सुळेंवर टीका। आदित्य ठाकरे यांचा आज ठाणे दौरा। ठाणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून टीजर जारी। ठाण्यामध्ये घुमणार आदित्य साहेबांची गर्जना असा टीजरमध्ये उल्लेख। ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे आणि लोकाभिमुख समाजकारणाचे